नमस्कार मित्रांनो, मी विश्वांबर शिंदे। या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारकडून सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरामध्ये म्हाडा योजनेअंतर्गत घरं दिली जातात। त्यासाठी कशा पद्धतीने अर्ज करायचा, कागदपत्र काय काय लागतात याची संपूर्ण A to Z माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। अर्ज कसा भरायचा याच्या सहित। म्हणून आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। असेच महत्त्वपूर्ण माझे व्हिडिओ वेळोवेळी तुम्हाला भेटत राहतात। तर मित्रांनो, सर्वप्रथम तुमच्या मनामध्ये आलेला प्रश्न की म्हाडामध्ये अर्ज करण्यासाठी कागदपत्र काय लागतात। कॉमन डॉक्युमेंट आहेत आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, उत्पन्न दाखला आणि डोमासाईल। हे 5 डॉक्युमेंट तुमच्याकडे असतील तर तुम्ही म्हाडामध्ये अर्ज करू शकता। आता उत्पन्न किती, जर 1 BHK पर्यंत करायचं असेल तर आपल्याकडे एक कमी उत्पन्न लिहून आणायची सवय असते। तर सर्वच गोष्टीचा लाभ हा कमी उत्पन्नाने मित्रांनो मिळत नसतो। जर म्हाडामधलं एखादं तुम्हाला 15-20 लाखाचं घर लागत असेल आणि तुमचं जर उत्पन्न त्यामध्ये 60,000 असेल तर सरकार विचार करेल की याचं वार्षिक उत्पन्न 60,000 आहे म्हणल्यावर याला जर म्हाडाचं 15-20 लाखाचं घर लागलं तर हा त्याचे EMI कसे काय पे करणार। म्हणून सर्वच गोष्टींचा लाभ, सर्व योजनांचा लाभ हा कमी उत्पन्नाने मिळत नाही। म्हणून म्हाडामध्ये अर्ज करण्यासाठी किमान तुम्हाला 2, 2.5 ते 3 लाखाचा उत्पन्न दाखला हा आणावा लागेल। एक मुद्दा क्लिअर झाला उत्पन्न दाखल्याचा। आणि दुसरा मुद्दा म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेट। हे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात, तुम्ही इथले स्थानिक आहात, तुम्ही इथले भूमिपुत्र आहात म्हणून तुम्हाला तो मिळत असतो। तुम्ही 15 वर्षे वास्तव्य केले तुम्ही महाराष्ट्रात, याचा अर्थ ते डोमासाईल सर्टिफिकेट असल्याच्या नंतर तुम्हाला मिळतं। पण ते डोमासाईल 1/1/2018 नंतर काढलेलं पाहिजे, ज्यावरती बारकोड येत असतो। आपले सरकार सेवा केंद्रावरून काढलेलं ऑनलाईन वालं डोमासाईल लागतं, जे की पूर्वीचं सही शिक्के मारलेलं नसावं। आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक आणि डोमासाईल आणि उत्पन्न हे 5 डॉक्युमेंट असतील तर तुम्ही म्हाडामध्ये अर्ज करू शकता। अर्ज कशा पद्धतीने करायचा याची संपूर्ण आपण हा व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। पूर्ण व्हिडिओ बघितला तरच तुम्हाला डिटेलमध्ये माहिती सर्व समजू शकेल। डॉक्युमेंट काय लागतात ही माहिती झाली। आता तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल, आम्ही पुण्यामध्ये राहत नाही तर आम्ही कसं, तर पुण्यामध्ये राहणाराच अर्ज करू शकतो असं काही नाही। तुम्ही जर महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल, तुमच्याकडे जर महाराष्ट्राचं डोमासाईल असेल तर तुम्ही महाराष्ट्राच्या कोणत्याही कान्याकोपऱ्यामधून अर्ज म्हाडामध्ये करू शकता। जर रेसिडेंट तुम्ही इथं असाल तर तो रेसिडेंट ॲड्रेस टाकू शकता किंवा परमनंट तुमचा गावाकडला असेल तरी देखील तुम्ही टाकून घर तुमच्या हक्काचं मिळवू शकता। तर याची संपूर्ण अर्ज करण्याची पद्धत काय आहे, कशा पद्धतीने करायचा, काय माहिती नेमकी भरावी लागते, संपूर्ण माहिती तुम्हाला A to Z या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तत्पूर्वी परत एकदा तुम्हाला विनंती करतो, आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच माझे नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ ज्या ज्या वेळेला मी टाकेन त्या त्यावेळी माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, तुम्हाला या म्हाडाच्या ऑफिशियल वेबसाईटवरती याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आता या ठिकाणी व्ह्यू लाईव्ह स्कीम यावरती क्लिक करायचं आहे। बघू शकता आता आपल्याला पुणे जिल्ह्यासाठी अर्ज करायचा आहे, तर पुणे यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। पुणे यावरती क्लिक केल्यानंतर माहितीपत्रक तुमच्यासमोर ओपन होईल की पुण्यामध्ये किती एकूण म्हाडाच्या जागा निघालेल्या आहेत, त्याची शेवटची दिनांक काय आहे, सुरुवात कधी झालेली आहे, त्यानंतर त्या सदनिकेचं क्षेत्रफळ किती आहे आणि त्या कोणकोणत्या सोसायटीमध्ये ते घरं आहेत आणि किती आहेत, हे सर्व माहिती तुम्हाला यामध्ये वाचायला मिळेल। आता मोठं माहितीपत्रक असल्यामुळे तुम्ही शांततेत नंतर वाचू शकता। मी आता तुम्हाला पुढची प्रोसेस सांगतो। प्रोसेसवरती क्लिक करायचं आहे। आता इम्पॉर्टंट डेट बघू शकता, यामध्ये आपल्याला कोणत्या तारखेपासून चालू झालेले आहे आणि कोणत्या तारखेला क्लोज केले जाणार आहेत ॲप्लिकेशन, त्यानंतर फायनल ॲप्लिकेशन पब्लिश कधी होणार आहेत, त्यानंतर फायनल यादी जाहीर कधी होणार आहे आणि लॉटरी कधी लागणार आहे। समजा या ठिकाणी ही तारीख दिलेली आहे लॉटरीची, तर या तारखेला लॉटरी लागणार आणि जी खालची तारीख आहे या तारखेला लॉटरी न लागलेल्या लोकांना पैसे त्यांचे परत केले जाणार म्हाडाकडून। पण विषय असा आहे की जर ही तारीख वाढली तर ही तारीख देखील तेवढीच दिवसांनी समोर वाढत असते। म्हणून हा पॉईंट महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या। या तारखेच्या डिपेंड तुम्ही बसू नका, दिवस वाढले तर तारीख देखील वाढते। होम पेजवरती येतो, या ठिकाणी प्रोसेडवरती क्लिक करतो आणि स्टार्ट नाव यावरती आता क्लिक करतो। ज्यांचा अर्ज भरायचा त्यांचा या ठिकाणी पॅन नंबर टाकून लॉग इन करायचे, रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर, नसेल तर आपल्याला काय करायचं आहे, त्यांचं अकाउंट नाही आहे आधी अकाउंट बनवायचं आहे। म्हणून या ठिकाणी आपल्याला ऑलरेडी
यूजर यावर क्लिक करायचं आहे आणि बघू शकता या ठिकाणी आता आपल्याला त्यांचं डू नॉट हॅव अकाउंट यावरती आता क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने क्लिक करायचं आहे. आता ज्यांच्या नावाने तुम्हाला अर्ज करायचा आहे सर्वप्रथम त्यांचा पॅन कार्ड क्रमांक यामध्ये टाकायचा आहे. पॅन कार्ड क्रमांक टाकायचा आहे. आय एम नॉट रोबोट यावरती आता क्लिक करायचं आहे या ठिकाणी आणि व्हेरीफाय यावर क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने पॅन कार्ड नंबर व्हेरीफाय होईल. त्यांचं नाव ॲटोमॅटिक या ठिकाणी आलेलं असेल. आता मी स्क्रोल करून घेतो. स्क्रोल केल्याच्या नंतर बघू शकता या ठिकाणी तुम्हाला त्यांचा ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर जो त्यांच्या मोबाईलमध्ये चालू असेल तो ईमेल आय डी आणि मोबाईल क्रमांक या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. या ठिकाणी त्यांचा चालू ईमेल आय डी मोबाईल क्रमांक टाकायचा आहे कारण दोन्हीवरले OTP आपल्याला या ठिकाणी व्हेरीफाय करायचे आहेत. म्हणून चालू ईमेल आय डी मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि खाली 2 याच्यामध्ये पासवर्ड बनवायचा आहे. त्यांचं नाव किंवा सरनेम @123 अशा पद्धतीने तुम्ही किंवा गावाचं नाव @123 अशा पद्धतीचा पासवर्ड या ठिकाणी टाकू शकता. पासवर्ड टाकल्याच्या नंतर आता आपल्याला नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्टवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला त्यांचा मोबाईल क्रमांकावर आलेला OTP आणि ईमेल क्रमांकावर आलेला OTP असे दोनही OTP या ठिकाणी तुम्हाला आता व्हेरीफाय करायचे. तर मी या ठिकाणी OTP टाकून घेतो. सर्वप्रथम मोबाईलवर आलेला टाकतो आणि नंतर ईमेलवरला. असे दोनही OTP मी या ठिकाणी टाकून घेतलेत. प्रोसीडवरती क्लिक करतो. प्रोसीडवर क्लिक केल्याच्यानंतर बघू शकता डायरेक्ट अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, जे कोणी अर्जदार असतील त्यांचा आधार क्रमांक आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. तर त्यांचा अचूक आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यांच्या आधारशी मोबाईल क्रमांक संलग्न असणं गरजेचं आहे. आधार क्रमांक टाकल्याच्यानंतर बाजूला जो कॅप्चर दिसतोय तो ॲज इट इज जसाच्या तसा कॅप्चर तुम्हाला या ठिकाणी टाकून नेक्स्ट बटनवरती आता आपल्याला क्लिक करायचं आहे. नेक्स्ट बटनवर क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावरती आधारशी लिंक असलेल्या एक 6 अंकी आधारकडून OTP पाठवला जाईल. तो OTP तुम्हाला यामध्ये टाकायचा आहे. तर तो 6 अंकी अचूक OTP यामध्ये टाकून घ्यायचा आहे आपल्याला आणि त्यानंतर कंटिन्यू बटनवर क्लिक करायचं आहे. OTP व्हेरीफाय झाल्याच्यानंतर जर तुमचं डिजिलॉकरवरती अकाउंट असेल तर तो पासवर्ड तुम्ही या ठिकाणी टाकू शकता किंवा फॉरगॉट करण्याचा ऑप्शन येतो. आता ह्यांचं नवीन असल्यामुळे या ठिकाणी डिजिलॉकरसाठी पासवर्ड सेट केला जाणार आहे. तर एक 6 अंकी पासवर्ड तुम्ही तुमच्या पद्धतीने ज्याच्या मागे पुढे वेगवेगळे नंबर येतील असा पासवर्ड एक सेव्ह करायचा आपल्याला. तर वेगवेगळे नंबर असतील असा एक 6 अंकी पासवर्ड टाकून आपल्याला कंटिन्यू या बटनवर क्लिक करायचं आहे. आता कंटिन्यू या बटनवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला मोबाईल क्रमांक या ठिकाणी मागितला जाईल. तुमचा मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे. आता तुमच्या मोबाईल क्रमांकावर देखील एक OTP जाणार आहे. तो OTP या ठिकाणी आता टाकून आपल्याला कंटिन्यू बटनवर क्लिक करायचं आहे. तर मोबाईलवरती OTP आल्याच्यानंतर OTP यामध्ये टाकायचा आहे. तत्पूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला म्हाडामध्ये फॉर्म भरण्यासाठी आधारशी मोबाईल क्रमांक लिंक असणं गरजेचं आहे. त्यानंतर कंटिन्यूवर क्लिक केल्याच्यानंतर डिजिलॉकर तुमच्यासमोर ओपन होईल. अशा पद्धतीने आता डिजिलॉकरमध्ये जे काही सर्व डॉक्युमेंट आहेत ते क्लिक करून तुम्ही ॲक्सेस द्यायचा आहे. म्हणजे क्षणार्धात तुमचं डिजिलॉकरकडून पूर्ण ॲक्सेस हा म्हाडाकडे जाईल. म्हणजे त्यामुळे तुम्हाला मॅन्युअली फॉर्म भरावा लागणार नाही. बघू शकता 3 ते 4 सेकंदामध्ये तुमचा हा ॲक्सेस पूर्ण म्हाडाकडे गेलेला आहे. आता अर्जदाराचे पूर्ण डिटेल म्हाडाकडे सबमिट झालेले आहे. अशा पद्धतीने होईल. आता या ठिकाणी जनरल कन्सल्ट फॉर्म आहे हा. तुम्हाला या टर्म्स आणि कंडिशनवर क्लिक करून फक्त प्रोसीड यावर क्लिक करायचं आहे. आता प्रोसीडवर क्लिक केल्याच्यानंतर काही प्रश्न तुम्हाला विचारले जातील. या ठिकाणी बघू शकता तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जॉबला आहात का, असाल तर तुम्हाला येस करायचं आहे, नसाल तर नो यावर क्लिक करून प्रोसीड करायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न असेल तुम्ही राज्य शासनामध्ये स्टेट गव्हर्नमेंटमध्ये एम्प्लॉय आहात का, असाल तर येस करा, नसाल तर नो या बटनवर क्लिक करायचे. प्रोसीडवरती क्लिक करायचे. त्यानंतर तुम्ही म्हाडाचे एम्प्लॉय आहात का, म्हणजे म्हाडामध्ये तुम्ही कामाला आहात का विचारले, असाल तुम्ही तर येस करा, नसाल तर नोवर क्लिक करून प्रोसीडवरती क्लिक करायचे. त्यानंतर हा महत्त्वपूर्ण मुद्दा आहे, प्लीज अपलोड डोमासाईल सर्टिफिकेट विथ बारकोड इश्यू बाय आपले सरकार महाऑनलाईन. म्हणजे माई सेवा केंद्रावरून काढलेलं 2018 नंतरचं डोमिसाईल पाहिजे तुमचं. म्हणजे जे पूर्वी सही आणि शिक्का मारून भेटायचं तहसीलमधून ते डोमासाईल नसता ऑनलाईन डोमासाईल पाहिजे. बघू शकता या ठिकाणी मी अपलोड करतो, तुम्हाला दाखवतो. अशा पद्धतीचं लेटेस्ट आपले सरकार सेवा केंद्रामधून काढलेलं तुमचं डोमासाईल पाहिजे. बारकोड क्रमांक त्यावर असला पाहिजे, डिजिटल सिग्नेचर, आणि ते अशा पद्धतीने अपलोड करायचे.
तर तुम्हाला अपलोड करताना या ठिकाणी अशा पद्धतीनं प्रॉपर क्रॉप करून घ्यायचं आहे, म्हणजे जे लवकरात लवकर व्हेरीफाय होईल. त्यामुळे स्पष्ट आणि वाचनीय डॉक्युमेंट तुमचे असणं गरजेचं आहे, म्हणजे स्पष्ट दिसतील आणि वाचता येतील असे. व्हेरीफायवरती क्लिक करायचं असं अपलोड केल्याच्या नंतर. त्यानंतर तुमचा युअर करंट ॲड्रेस, म्हणजे जो आधारमध्ये आहे हाच तुमचा सध्याचा राहण्याचा ॲड्रेस आहे का विचारले. असेल तर यस करा, नसेल तर तुम्ही काय करू शकता, या ठिकाणी नोवर क्लिक करून तुम्ही सध्या राहत असलेला ॲड्रेस तुम्ही टाईप करू शकता. जर आधार कार्डमध्ये आहे याच पत्त्यावर जर तुम्ही राहत असाल पुण्यामध्ये, तर यस करू शकता तुम्ही अशा पद्धतीनं. म्हणजे काय होईल, तोच ॲड्रेस राहील. आणि नसाल तर नो करा आणि तुमचा जो कोणता करंट ॲड्रेस असेल तो यामध्ये तुम्ही टाकू शकता. तर यांचा आधारमध्ये असलेल्या पत्त्यावर राहतात म्हणून यस करून प्रोसेडवर क्लिक केलं. आता या ठिकाणी मॅरिड आहेत का अनमॅरिड आहेत तुम्हाला निवडायचं आहे. डिवोर्स झालेला असेल तर तसं निवडू शकता, विधवा असतील तर निवडू शकता, त्याचा आरक्षणाचा लाभ तुम्हाला भेटू शकतो. तर हे मॅरिड आहेत म्हणून मी या ठिकाणी आता यांचं मॅरिड म्हणून निवडणार आहे. तर मी मॅरिड यांचं निवडतो आणि प्रोसेडवरती क्लिक करतो. आता प्रोसेडवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला परत स्पाऊस आधार या ठिकाणी, म्हणजे जोडीदाराचा आधार कार्ड लागणार आहे मॅरिड म्हणल्यानंतर. तर प्रोसेडवरती क्लिक करतो. आता जोडीदार जो आहे त्यांच्या जोडीदाराचा देखील आधार क्रमांक या ठिकाणी टाकून तुम्हाला OTP लागणार आहे. तर ज्यांचा अर्ज केला आहे त्यांच्या जोडीदाराचा आधार क्रमांक मी या ठिकाणी टाकतो आहे. जोडीदार म्हणजे जर पत्नीच्या नावे अर्ज केला तर पतीचं आधार कार्ड पॅन कार्ड लागणार आहे, आणि जर पतीच्या नावे केला तर पत्नीचं लागणार आहे. आधार क्रमांक टाकला, ॲज इट इज खाली असलेला कॅप्चर साईडला मी टाकला आणि त्यानंतर नेक्स्टवरती क्लिक केलं. अशा पद्धतीने नेक्स्ट बटनवर क्लिक केल्याच्या नंतर आधारावरून तुमच्या रजिस्टर मोबाईलवरती परत एक 6 अंकी OTP पाठवला जाणार आहे. तो OTP तुम्हाला आता या ठिकाणी अचूकपणे टाकायचा आहे. तर आधारकडून आलेला 6 अंकी OTP तुमच्या आधारला लिंक असलेल्या मोबाईलवरती येतो. तो 6 अंकी मोबाईल क्रमांक OTP क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. थोडासा वेळ या ठिकाणी एखाद्या वेळेस लागू शकतो सर्व्हरच्या प्रॉब्लेममुळे, पण सध्या तरी सर्व्हर आहे सुरळीत, त्यामुळे लवकरात लवकर आपण अर्ज करून घ्या. तर अशा पद्धतीने 6 अंकी OTP आल्याच्या नंतर मी या ठिकाणी टाकून घेतो. अशा पद्धतीने मी या ठिकाणी OTP टाकलेला आहे आणि OTP टाकल्याच्या नंतर कंटिन्यू बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. कंटिन्यू बटनवर क्लिक केल्याच्या नंतर सेम डिजिलॉकरचा जर पासवर्ड असेल तर तुम्ही टाकू शकता, किंवा नवीन पासवर्ड एक 6 अंकी या ठिकाणी सेट करून कंटिन्यू बटनवर क्लिक करायचे. आता परत या ठिकाणी त्यांचा मोबाईल क्रमांक मागितलेला आहे, त्यांच्या जोडीदाराचा स्पाऊसचा. तो मोबाईल क्रमांक मी या ठिकाणी टाकून घेतो आणि त्यानंतर आपल्याला नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं. आता मोबाईल क्रमांकावरती देखील एक OTP पाठवला जाणार आहे. तो OTP देखील आपल्याला या ठिकाणी आता व्हेरीफाय करायचा आहे. अशा पद्धतीने व्हेरीफाय केल्यावर कंटिन्यू बटनवर क्लिक करायचं आहे. आता त्यांच्या पतीचं देखील म्हणजे जोडीदाराचं देखील डिजिलॉकर ओपन झालेलं आहे. तर जितके डॉक्युमेंट डिजिलॉकरमध्ये आहेत सर्वावर क्लिक करा, स्क्रोल करा आणि खाली आता आपल्याला अलाउवरती क्लिक करायचं, म्हणजे परमिशन द्यायचं आहे की आपले डिजिलॉकरचे डिटेल म्हाडाला शेअर करण्यासाठी परमिशन द्यायचं आहे. अलाउ केल्याच्या नंतर क्षणार्धात तुमचं 3 ते 4 सेकंदामध्ये आपल्या डिजिलॉकरकडून ॲक्सेस म्हाडाकडे जाणार आहे. म्हणजे आपल्याला ह्यांचे देखील डिटेल मॅन्युअली भरण्याची गरज नाही. बघू शकता मित्रांनो, 3 ते 4 सेकंदात आपले डिटेल म्हाडाकडे सबमिट झालेले आहेत. आता आपल्या डोमासाईल या ठिकाणी अपलोड केलेलं आहे. आपलं उत्पन्न टाकायचं आहे समोर. या ठिकाणी त्यांचं स्पाऊस म्हणजे पतीचं पॅन कार्ड क्रमांक टाकून आपल्याला एकदा व्हेरीफाय करायचं आहे. आपण यामध्ये डॉक्युमेंट काय काय अपलोड केलेले आहेत, डोमासाईल अपलोड केलेले आहे, उत्पन्न आणि बँकेचं पासबुक. बाकी तर आपल्या आधारला मोबाईल क्रमांक लिंक असल्यामुळे OTP घेऊन आपण सर्व डॉक्युमेंट हे डिजिटली व्हेरीफाय केलेले आहेत. अशा पद्धतीने त्यांच्या पतीचं पॅन कार्ड क्रमांक टाकून या ठिकाणी व्हेरीफायवरती क्लिक केलं मी. तर त्यांचं पॅन कार्ड देखील व्हेरीफाय झालं आहे. आता इथं पाठीमागच्या चालू वर्षाचं वार्षिक उत्पन्न जे आहे त्या अर्जदाराच्या नावाने उत्पन्न दाखला असणं गरजेचं आहे. ते उत्पन्न किती आहे ते उत्पन्न या ठिकाणी टाकायचं आहे. आणि जर पतीचं उत्पन्न असेल तर पतीचं देखील तुम्ही उत्पन्न समोर या ठिकाणी टाकू शकता. म्हणजे जोडीदाराचं जर काही उत्पन्न असेल तर तेही उत्पन्न तुम्ही समोर टाकू शकता, किंवा समोर उत्पन्न नसेल तर 00 देखील टाकू शकता. असं 24-25चं आर्थिक वर्षाचं उत्पन्न त्या ठिकाणी टाकलेलं आहे आपण आणि उत्पन्न टाकून घेतलेलं आहे. उत्पन्न टाकल्याच्या नंतर आपण काय करणार आहोत, आता
त्यांच्या पतीचं जे उत्पन्न आहे ते देखील आपण यामध्ये टाकणार आहोत. म्हणजे किमान तुमचा उत्पन्नाचा दाखला 1 BHK साठी जर असेल तर एक 2-2.5-3 लाखापर्यंत तुमचं उत्पन्न असणं गरजेचं आहे. दोघांचंही उत्पन्न टाकल्याच्यानंतर प्रोसेडवरती क्लिक केलं. त्यानंतर आता इन्कम सर्टिफिकेट किंवा ITR म्हणजे IT रिटर्न किंवा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला तहसीलचा लागणार आहे. जर तुमच्याकडे तहसीलचा असेल तर तो दाखला देऊ शकता किंवा तुम्ही IT रिटर्न भरत असाल तर IT रिटर्न देखील या ठिकाणी अपलोड करून प्रोसेडवरती क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला ते उत्पन्नाचा जो सोर्स आहे तुमचा ITR किंवा उत्पन्न दाखला तो या ठिकाणी आता आपल्याला अपलोड करायचा आहे. तर अशा पद्धतीने मी त्यांचा उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी अपलोड करतो. अशा पद्धतीने त्यांचा उत्पन्नाचा दाखला मी या ठिकाणी अपलोड केलेला आहे. तो व्यवस्थित क्रॉप करून घ्यायचा आहे जो की दिसायला चांगला आणि स्पष्ट दिसेल म्हणजे वाचता येईल असा. अशा पद्धतीनं उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी अपलोड केल्याच्यानंतर व्हेरीफाय बटनवर क्लिक करायचं. व्हेरीफायवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला कॅटेगरी विचारली जाईल की कोणत्या कॅटेगरीमधून तुम्ही आहात. ओपनमधून असाल तर ओपन निवडा आणि जर इतर कॅटेगरीतून असाल तर तुम्हाला कॅटेगरी निवडायची आणि प्रोसेडवरती क्लिक करायचे. त्यानंतर तुम्ही फिजिकल हँडिकॅप आहात का म्हणजे अपंग आहात का विचारले असाल तर यस करा, त्याचा लाभ भेटेल. नसाल तर नो करा आणि प्रोसेड करा. मी या ठिकाणी प्रोसेडवरती क्लिक केलेले आहे. फ्रीडर फायडरमॅन आहे का विचारले असाल तर यस करा, नसाल तर नो करा. त्यानंतर एक्स सर्व्हिसमॅन आहे का विचारले असाल तर यस करा, नसेल तर नोवरती क्लिक करून नेक्स्ट करायचं आहे. अशा पद्धतीने डिफेन्समध्ये आहे का तुमच्या फॅमिलीमधून कोणी म्हणजे आर्मीमध्ये आहे का विचारले असेल तर यस करा, नसेल तर नोवरती क्लिक करून प्रोसेस करा. प्रोसेड केल्याच्यानंतर तुम्हाला आता आर्टिस्ट आहे का कोणी तुमच्या कुटुंबात असं विचारले, नो यावरती क्लिक करून प्रोसेड करायचं आहे. जनरलिस्ट आहे का अशा काही प्रश्न विचारले गेले तर हे तुम्ही तुमच्या बाबतीत लागू होतात का बघायचे. असाल तर यस करा, नसाल तर नो करून प्रोसेड करा. MP MLAच्या म्हणजे आमदार खासदाराच्या शिफारशीने फॉर्म भरत असाल तर त्यांचं पत्र अपलोड करावं लागतं. असाल तर यस करा, नसाल तर नो करून प्रोसेड करा. केल्याच्यानंतर प्रधानमंत्री आवास योजनेत अर्ज केला आहे का विचारले, केला असेल तर यस करा, नसेल केला तर नो यावरती क्लिक करून प्रोसेड करा. अशा पद्धतीने प्रोसेडवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमचा हा फॉर्म जो आहे तो संपूर्ण या ठिकाणी भरलेला तुम्हाला दिसेल. आता फक्त तुमचा डोमासाईल आणि उत्पन्नाचा दाखला हा व्हेरीफाय केल्याच्यानंतर 1 ते 2 दिवस कदाचित तुम्हाला लागू शकतं. हे ग्रीन जे दिसतं हे सर्व डिजिटली व्हेरीफाय झालेलं आहे आणि येलो कलरमधलं जे आहे तुमचं डोमासाईल आणि उत्पन्न हे व्हेरीफाय झालेलं नाही. कदाचित एखाद्या वेळेस ताबडतोब होतं किंवा 1 ते 2 दिवस कदाचित वेळ घेऊ शकतं. बघू शकता आपण व्यवस्थित प्रॉपर अपलोड केलेले आहेत. तर हे व्हेरीफाय होण्यासाठी किमान 1 ते 2 दिवस लागू शकतो किंवा अचूक डॉक्युमेंट असतील, सर्व्हर व्यवस्थित असेल म्हाडाचा तर इमिडिएटली तुमचं व्हेरीफाय होऊ शकतं. तर किमान 2 दिवस थांबल्याच्या नंतर तुम्हाला पेमेंट करायचं आहे. तर मित्रांनो 2 दिवस तुम्हाला पेमेंटसाठी कदाचित लागू शकतील. सर्व्हर असले तर ताबडतोब होईल. तत्पूर्वी आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच माझे महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील. आता पेमेंट कसं करायचं बघूयात. 2 दिवसानंतर आपल्याला परत गुगल क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे आणि त्याच जी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली म्हाडाच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आपण लॉग इन करायचं आहे आणि स्टार्ट नावमध्ये जाऊन ज्यांच्या नावाने अर्ज भरलेला आहे त्यांचा पॅन कार्ड क्रमांक टाकून आय एम नॉट रोबोट करून व्हेरीफाय यावर क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय यावर क्लिक केल्याच्यानंतर अशा पद्धतीने अर्ज ओपन होईल. आता बघू शकता प्रोसेड टू साईनसाठी आता व्हेरीफाय झालेलं आहे. यावरती क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारचं काही तुम्हाला संपूर्ण तुमचा भरलेला फॉर्म, तुमचे डॉक्युमेंट, टर्म्स आणि कंडिशन यामध्ये दिसतील. हे सर्व डिजिटलाइज असेल. तुम्ही स्क्रोल करून अशा पद्धतीने बघायचे तुम्हाला सर्व आणि वरती यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर अर्जदार जो आहे त्यांचा आधार कार्ड क्रमांक आपल्याला यामध्ये टाकायचा आहे. तर अर्जदारांचा आधार कार्ड क्रमांक यामध्ये मी टाकून घेतो आणि गेट OTP यावरती आता आपल्याला क्लिक करायचे. आता अर्जदाराच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईलवरती आधारकडून एक OTP पाठवला जाईल. तो 6 अंकी OTP अचूकपणे आपल्याला यामध्ये टाकायचा आहे. तर अशा पद्धतीने 6 अंकी OTP मी या ठिकाणी टाकून घेतलेला आहे. टाकून ओके केल्याच्या नंतर बघू शकता तुमचं आता सेल्फ डिक्लेरेशन ओपन झालेलं आहे. आता संपूर्ण डिटेल याच्यामध्ये तुम्ही
हे साईन करणार आहात, हे संपूर्ण डिटेल बरोबर आहेत का बघायचे आणि हे आता ॲप्लिकेशन तुमच्याकडून साईन होणार आहे. डन यावर क्लिक करायचं आणि ओके केल्याच्या नंतर आता बघू शकता या ठिकाणी तुम्हाला एका वेगळ्या पेजवरती रिडायरेक्ट केलं जाणार आहे. आता आपल्या नावावरती क्लिक करायचं. आपल्या नावावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला पुण्यासाठी अर्ज करायचा आहे, पुणे या ठिकाणी निवडायचं आहे. आता हा ऑप्शन येईल, तुम्हाला अप्लायवरती क्लिक करायचं आहे आणि जी आपण पूर्वी सुरुवातीला जाहिरात बघितली त्यातला स्कीम कोड तुम्हाला निवडायचा आहे सिरियल क्रमांकाच्या समोरचा आणि तो डायरेक्ट स्कीम कोड यामध्ये असा टाकायचा अशा पद्धतीने आणि सर्च आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने स्कीम कोड टाकून सर्च आयकॉनवर क्लिक केल्यावर तुम्हाला तो प्रोजेक्ट दिसेल जिथे तुम्हाला म्हाडामधून अर्ज करायचा आहे. या ठिकाणी लोकेशन, तुम्हाला किती स्क्वेअर फूट जागा आहे, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी आता दाखवल्या जातील. तर त्या ठिकाणी त्या लोकेशनला जाऊन तुम्ही व्हिजिट करून देखील प्रोजेक्ट कुठपर्यंत काम आहे हे जाऊन तुम्ही बघू शकता. त्यानंतरही अर्ज करू शकता. त्यानंतर तुमचा स्कीम कोड दाखवेल. या ठिकाणी जनरल पब्लिकमधून आपण अर्ज केला आहे म्हणून GP निवडायचे. त्यानंतर भारत देशात कुठेही पक्कं घर नाही, याला नोवरती क्लिक करायचं नाही आहे म्हणून. त्यानंतर कोणत्या बँकेची डिटेल तुम्ही रिफंडलसाठी देणार आहात, जर म्हाडामध्ये नाही नंबर लागला तर पैसे परत मिळवण्यासाठी तुम्हाला कोणती बँक देत आहे त्या बँकेचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर 2 वेळा अकाउंट नंबर कन्फर्म करायचा आहे, दोन्ही रकान्यामध्ये अकाउंट नंबर टाकायचा आहे. त्यानंतर IFSC कोड टाकायचा त्या बँकेचा आणि त्या बँकेचं पासबुक तुम्हाला PDF मध्ये या ठिकाणी अपलोड करायचं आहे. अशा पद्धतीने बँकेचं पासबुक PDF मध्ये अपलोड आपण या ठिकाणी केलेलं आहे. आता या ठिकाणी केल्याच्या नंतर मी स्क्रोल करून घेतो. इथं तुम्हाला बँकेचं नाव, शाखा दाखवेल त्या ठिकाणी. त्यानंतर नॉमिनी कोण आहेत, वारसदार कोण असणार आहे त्यांचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे, त्यांचं रिलेशन टाकायचं आहे तुम्हाला. मी चालूमध्ये टाकून घेतो. जर पतीच्या नावे अर्ज केला असेल तर पत्नी नॉमिनी टाकू शकता किंवा आई वडील भाऊ कोणालाही तुम्ही टाकू शकता. त्यानंतर नॉमिनीशी रिलेशन तुमचं काय आहे ते रिलेशन तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. त्यानंतर नॉमिनीचा मोबाईल क्रमांक देखील तुम्हाला या ठिकाणी समोर टाकायचा आहे आणि ईमेल ID देखील तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. जर यदा कदाचित तुमचा संपर्क नाही तुमच्याशी होऊ शकला तर नॉमिनीचे डिटेल देखील तुम्हाला या ठिकाणी प्रॉपर भरायचे आहेत. तर अशा पद्धतीने मी सर्व नॉमिनीचे डिटेल या ठिकाणी भरलेत. आता या ठिकाणी ईमेल ID देखील टाकून घेतो. अशा पद्धतीने संपूर्ण डिटेल व्यवस्थित भरायचे तुम्हाला, जेणेकरून आपल्या अर्जामध्ये कोणतीही त्रुटी राहणार नाही याची दक्षता आपणच स्वतः घेतली पाहिजे, जे की लवकरात लवकर ॲप्लिकेशन असं ॲप्रूव्ह झालं पाहिजे आपलं. अशा पद्धतीने संपूर्ण डॉक्युमेंट या ठिकाणी आपण अटॅच करून जोडलेले आहेत. आता बँकेचं पासबुक देखील जोडून दिलेले आहे. ईमेल ID या ठिकाणी टाकून घेतलेला आहे. आता सिग्नेचर आपल्याला या ठिकाणी ॲड करायचे. सिग्नेचर तुम्हाला कॉम्प्युटरवरतीच माऊसने अशा पद्धतीने सिग्नेचर तुम्हाला मारायचे. गरजेचं नाही की ती पॅन कार्डशी मॅच होणं, जशी तुम्हाला सोप्या पद्धतीने मारता येईल ती मारायची, कारण आत्ता जे आपण डिटेल भरलेत हे आपल्याला मान्य आहेत असा याचा अर्थ होतो. आता सबमिटवरती क्लिक करायचं आहे. सबमिटवर क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी आता तुम्हाला पेमेंटवरती क्लिक करायचं आहे आणि 1 BHKसाठी केलेला अर्ज 20,708 रुपये तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचे. जर नंबर नाही लागला तर यातले 20,000 रुपये हे परत अकाउंटला केले जातात. 708 रुपये हे शासनाची प्रोसेसिंग फीज ही घेतली जाते. तर या ठिकाणी तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड वेगवेगळे ऑप्शन आहेत, त्याच्या माध्यमातून तुम्ही पेमेंट करू शकता. अशा पद्धतीनं आता आपण बारकोडवरून UPIच्या माध्यमातून फोनपेनी या ठिकाणी मी पेमेंट केलेलं आहे. अशा पद्धतीने पेमेंट केल्याच्या नंतर एक पावती पेमेंट केल्याची रिसिप्ट जी आहे जनरेट होते. ही प्रिंट करून तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता, तुमच्याकडे फोल्डरमध्ये सेव्ह करून ठेवा किंवा प्रिंट काढून कस्टमरची असेल तर तुम्ही ही प्रिंट त्यांच्याशी शेअर करू शकता. तर अशा पद्धतीने संपूर्ण ही माहिती होती. ही प्रिंट जपून ठेवायची. जोपर्यंत तुमचा लकी ड्रॉ होत नाही तोपर्यंत तुम्हाला ॲप्लिकेशन किंवा तुमच्या पॅन कार्ड क्रमांकावरूनही लॉग इन करून तुम्ही चेक करू शकता. अशा पद्धतीने संपूर्ण A to Z माहिती होती म्हाडामध्ये अर्ज कसा करायचा याची. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त आपल्या मित्रांना पाठवा, मैत्रिणींना पाठवा, जेणेकरून ज्यांना जॉबमुळे कुठे अर्ज भरण्यासाठी जाणं शक्य नाही ते वैयक्तिक स्वतः त्यांच्या घरी देखील अर्ज करू शकतात. अशा पद्धतीने महाराष्ट्रातील तमाम सर्व जनतेने जास्तीत जास्त करून गव्हर्नमेंटच्या या योजनेचा लाभ घ्यावा या हेतूने हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. तरी आपण बघितला व्हिडिओ, अशा पद्धतीने प्रत्येकाला फॉर्म भरता यावा, ही माहिती महत्त्वपूर्ण माहिती मिळावी या संदर्भाने, या उद्देशाने
आपण जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर कराल अशी मी आशा अपेक्षा व्यक्त करतो. आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या व्हॉट्सॲप चॅनलची लिंक आहे. तो चॅनल जॉईन करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा, इंस्टाग्रामला फॉलो करा. म्हणजे वेळोवेळी आमच्याकडून येणारे अपडेट तुम्हाला भेटत राहतील. अशा पद्धतीने तुम्ही सगळे डिटेल बघू शकता. तुमची पावती देखील तुम्ही परत डाउनलोड करू शकता. नंबर लागल्याच्या नंतर तुमचं अपॉइंटमेंट लेटर देखील तुम्ही या ठिकाणावरून काढू शकता. महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.